Welcome everyone. Previous lecture we discussed on the what is the process of the supervisor, means what is the planning process, then step. They are given different types of process. Okay, previous lecture we already discussed the planning process and their step. Which types of steps? Know the mission of any organization, analyze the situation, establish goal, establish the strategy. These types of process in a okay, this is the process and step. Now next point is a guideline for the successful planning and implementation. Okay, जो सुपरवायझर असतो ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आहे आणि कोणकोणत्या गाईडलाईन्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट पीपल मस्ट बी इन्वॉल्व इन द प्लॅनिंग प्रोसेस. आपण बघितलं लास्ट लेक्चर मध्ये की राईट पीपल मस्ट बी इन्वॉल्व इन द प्लॅनिंग प्रोसेस. जो ज्या पर्सनकडे जे स्किल अवेलेबल असेल त्या पर्सनला त्या टीम मध्ये प्लेस केलं गेलं पाहिजे, इन्वॉल्व केलं पाहिजे. रेकॉर्ड plans and distribute to its people who are part of it. Okay, जे पण प्लॅनिंग असेल त्या प्लॅनिंग नुसार जे जे पर्सन त्या टीम मध्ये डिवाइड केले गेले पाहिजे. थर्ड पॉइंट इज goal and objective needs to be smarter. Okay, smarter means each word is as, for example, smarter. S means specific, M is measurable, A means acceptable, R is the relevant, T is the time frame, and E is extending, and R is a rewarding. Okay, this is the smarter word and also given the objective of this word. Okay, आता बघितलं आपण स्मार्टर. स्मार्टरच्या जो स्मार्टर वर दिलेला आहे त्या वर्ड रिलेटेड काही गोल्स असतील. स्पेसिफाय मीन्स गोल अँड ऑब्जेक्टिव्ह शुड बी व्हेरी क्लिअर आणि स्पेसिफाय. जो पण कंपनीचा ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह असेल प्रोडक्शनचा तो गोल एक स्पेसिफाय असला पाहिजे. ओके, आणि आपलं कोणतं प्रोडक्शन करायचं, कोणतं मटेरियल, त्याची कॉस्ट, याच्या रिलेटेड सर्व गोष्टी ह्या क्लिअर पाहिजे. देन मेजरेबल, बोथ गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी मेजरेबल. एक्सेप्टेबल, acceptance of the goal and objective by its stockholder is a important. Okay, ऍक्सेप्टेबल म्हणजे सपोज आपण एखादं प्रोडक्ट स्टार्ट केलेलं आहे, त्या प्रोडक्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्युरी असतील, त्या सॉल्व्ह करून आपण पुढे ऍक्सेप्ट करून त्या पुढे क्लिअर करून स्टार्ट केलं पाहिजे. रिलेव्हंट, ऑब्जेक्टिव्ह अँड गोल मस्ट बी रिलेव्हंट अँड डिफिकल्ट प्लॅन गेट फेल. सपोज प्रोडक्शन स्टार्ट केलंय, नवीन अपडेट आणायचं असेल, अपडेट करत असताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, ते शॉर्ट आउट होत नसेल तर ते प्रॉब्लेम शॉर्ट आउट न करता जे पण प्रोडक्शन ते स्टार्ट केलं पाहिजे. डिफिकल्ट प्लॅनिंग इट गेट्स फेल. देन टाइम फ्रेम, extending and rewarding. Okay, last lecture आपण हे पॉइंट कव्हर केले. Also we complete the planning activity, detailing and following of each step. They are given a different types of planning activities like a no mission and vision of any organization. Simple की कोणताही प्रोडक्शन ऑर्गनायझेशन स्टार्ट करत असताना, इन्स्टॉल करत असताना पहिल्यांदा त्याचा पॉइंट जो मिशन असेल, आपण जे प्रोडक्शन करतो ते आपलं मिशन असेल, विजन असेल, ते क्लिअर केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच प्रोडक्शन स्टार्ट केलं पाहिजे. अंडरस्टँड द गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. प्रत्येक आपण ऑर्गनायझेशन वर्क करत असताना प्रत्येक एक ऑर्गनायझेशनचा गोल असतो, मोटिव्ह असतो, मोटिव्ह असतो, त्यानुसारच आपण ते वर्क स्टार्ट केलं पाहिजे. देन अंडरस्टँड द नो द डिफरंट रिसोर्सेस अवेलेबल फॉर कॅरिंग आउट द पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी अँड टास्क. आपण बघितलं की कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येक हे डिपार्टमेंट सेपरेट असतं. मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, क्वालिटी डिपार्टमेंट असेल, प्रत्येक डिपार्टमेंट हे सेपरेट असतं. त्यानुसारच आपण डिपार्टमेंट ऍक्टिव्हिटी नुसारच आपण ते अंडरस्टँड केलं पाहिजे आणि टास्क असतील त्या कम्प्लीट केल्या पाहिजे. इन्वॉल्व डिफरंट पीपल हू आर एक्सपर्ट होल्डर इन अ प्लॅन. सिंपल सांगितलं, एखादा पर्सन असेल, त्याला त्या डिपार्टमेंट रिलेटेड, सपोज त्याचं वर्क दुसऱ्या डिपार्टमेंट असेल, पण त्या अदर डिपार्टमेंट रिलेटेड त्याला जर ते नॉलेज असेल, स्किल असेल, तर त्या पर्सनला त्या डिपार्टमेंट मध्ये आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. ओके, देन डिस्कस द प्लॅन इन डिटेल विथ द पार्टिसिपंट अँड होल्डर्स. ओके, जी टीम असेल, टीम वर्कने जो प्लॅन असेल तो प्लॅन डिस्कस केला पाहिजे आणि जे पण प्रॉब्लेम असेल ते शॉर्ट आउट केले पाहिजे. ही ऍक्टिव्हिटी असते कसली, प्लॅनिंग डिटेलिंगची ऍक्टिव्हिटी असते. लिस्ट ऑल द रिसोर्सेस अवेलेबल and their extent to they are available. Suppose प्रोडक्शन लाईन आहे, प्रोडक्शन लाईन करताना आपला पार्ट इम्पॉर्टंट असतं, मॅन पॉवर असेल, मशीन असेल, मटेरियल असेल. मग आपल्याकडे जे अवेलेबल असेल प्रोडक्शनसाठी ते अवेलेबल करून आपण ते प्रोडक्शन स्टार्ट केलं पाहिजे. आयडेंटिफाय द रिस्क अँड रिलेटेड फॅक्टर. आता सपोज प्रोडक्शन लाईन आहे, एखादं मशीन असेल, त्या मशीन असेल, त्या मशीनवर वीकली असेल, मंथली असेल किंवा 2 मंथ 6 मंथ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत असेल त्या मशीनवर, रिलेटेड त्या मशीनला,
तर ते आपण तो रिस्की फॅक्टर आयडेंटिफाय केला पाहिजे की कशामुळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, क्वालिटीमध्ये कोणते चेंजेस होत आहे किंवा कोणता they are given a different types of planning activity, detailing and step. Okay, this is the different types of steps. For example, write down all the activity in the sequence. Activity must be elaborate. Suppose for example work जर हार्ड असेल एखादा, सपोज आपण फॉर एक्झाम्पल मायक्रो प्रोजेक्ट असतील किंवा प्रोजेक्ट असतील, त्यासाठी आपण टीम मेंबर करतो. ओके, 4 मेंबरची एक टीम असते, म्हणजे 4 मेंबर म्हणून एक प्रोजेक्ट असतो. तसंच कंपनीमध्ये एक टीम डिव्हाइड केलेली असते की त्या रिलेटेड प्रोजेक्टला अनालिसिस करण्यासाठी किंवा नवीन अपडेशनसाठी. तर ऍक्टिव्हिटी मस्ट बी इलॉबरेट. मग आपण काय केलं पाहिजे, सपोज आपण काय करतो, सपोज 4 मेंबर असतील, मायक्रो प्रोजेक्ट असतील किंवा प्रोजेक्ट असेल, तर प्रत्येक मेंबरला आपण हे वर्क डिव्हाइड करतो, इलॅबरेट करतो. म्हणजे प्रत्येक पर्सनला हे आपण वेगवेगळं वर्क डिव्हाइड करून देतो. त्यामुळे काय होतं, जे वर्क असतं ते डिव्हाइड केल्यामुळे प्रत्येक पर्सन त्या वर्क रिलेटेड रिसर्च करतो, अनालिसिस करतो, ते वर्क लवकर म्हणजे वेळेमध्ये मिनिमम टाइम्स मध्ये कम्प्लीट होतं. त्यामुळे आपण तो ऍक्टिव्हिटीमध्ये ऍक्टिव्हिटी मस्ट बी इव्हॅपरेट, एव्हरी स्मॉल डिटेल रिलेटेड टू ऍक्टिव्हिटी मस्ट बी रिटर्न. आणि जी पण आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे, आपण बघतो की मायक्रो प्रोजेक्टला आपण जे मायक्रो प्रोजेक्ट असतं ते 16 वीकचं असतं. 16 वीक साठी आपण एक डायरी रेफर करतो. त्यासाठी डायरीमध्ये प्रत्येक वीकला आपण ज्या डेटला काय वर्क केलं त्या मायक्रो प्रोजेक्ट रिलेटेड ते राईट डाऊन करत असतो डायरीमध्ये. ओके, त्या प्रकारेच आपण ती ऍक्टिव्हिटी रन केली पाहिजे कंपनी ऑर्गनायझेशन मध्ये. जे पण आपण वर्क करतोय, जे पण टास्क कंप्लीट केलेली आहे, ज्याच्या रिलेटेड आपलं वर्क हे प्रोग्रेस मध्ये, ते सर्व गोष्टी आपण त्या पॉइंट्स नुसार त्या डायरीमध्ये राईट केल्या पाहिजे. रेकॉर्ड एव्हरीथिंग ऑन द पेपर. कोणतीही गोष्ट पेपरवर आपण असेल, कोणतीही पण गोष्ट असो, कंपनी रिलेटेड असो, प्रोजेक्ट रिलेटेड असो, त्या रिलेटेड सर्व गोष्टी ह्या पेपरवर राईट डाऊन केल्या गेल्या पाहिजे. रिपीट द प्लॅनिंग प्रोसेस टिल द प्लॅन लुक रिअल अँड फिजिबल. ड्युरिंग दिस प्रोसेस डिस्कशन इज रिक्वायर्ड. ओके, कोणताही पण प्रोजेक्ट दिल्यानंतर, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं, मायक्रो प्रोजेक्ट असतील किंवा प्रोजेक्ट असतील, तर त्या 4 मेंबर्सचं कोऑर्डिनेशन असेल तर तो प्रोजेक्ट मिनिमम टाइम्स मध्ये कम्प्लीट होतो. प्रत्येक पर्सन दिलेलं वर्क हे डेडलाईनच्या आधी जर कम्प्लीट केलं तर तो प्रोजेक्ट हा लवकरात लवकर कम्प्लीट होतो. तेच रिलेटेड ऑर्गनायझेशन मध्ये असतं. टीम वर्क असतो, एक टीम लीडर दिलेला असतो, त्या टीम लीडरला ते वर्क डिव्हाइड करून ते वर्क त्या पर्सन कडून, प्रत्येक पर्सन कडून कम्प्लीट करून घ्यायचं असतं. दॅट इज द डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅनिंग ऍक्टिव्हिटी अँड डिटेलिंग. ओके, लास्ट लेक्चरला आपण या पॉईंट पर्यंत कव्हर केलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की ऍडव्हान्टेज ऑफ एमबीओ. व्हॉट इज मीन एमबीओ? मॅनेजमेंट बाय कंट्रोल. म्हणजे मॅनेजमेंट कडून कंट्रोल करण्यासाठी काय काय पॉईंट्स दिलेले आहे. सो टाइप्स ऑफ प्लॅन एक्झिक्युटेड बाय सुपरवायझर. मग सुपरवायझर कोणकोणते प्लॅन एक्झिक्यूट करू शकतो? स्टँडिंग प्लॅन्स. Standing plans are there are different types of like policy, procedure, method and rules. First one is a policy. We understand what is the policy. Policy is a nothing but standing plan that is orientated by top level management. आता पॉलिसी जर बघितलं की टॉप पॉलिसी कोण रिक्वायर्ड करतं किंवा कोण प्रोसेस करतं? टॉप लेवल मॅनेजमेंट. आपण बघितलं टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे कोणतं असतं? सीईओ असतील, डायरेक्टर बॉडी असेल, दिस इज युअर टॉप लेवल मॅनेजमेंट. त्यांच्याकडे जे निर्णय असतात, डिसिजन असतात, जे पॉलिसी रिक्वायर्ड केली असते कंपनीला, वर्करला, सुपरवायझरला, प्रत्येक डिपार्टमेंटला, ती पॉलिसी इन्स्टॉल करण्याचं काम किंवा प्रोसेस करण्याचं काम आहे टॉप लेवल मॅनेजमेंट. प्रोसिजर. प्रोसिजर आर स्टँडिंग प्लॅन्स दॅट आर यूज टू डिफाईन द सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटी that need to perform to achieve the objective. जी प्रोसिजर असते ती प्लॅन्स रिलेटेड असते, त्या पॉलिसी रिलेटेड असते, त्यानुसार आपल्याला ती प्रोसिजर कुठे सिक्वेन्स नुसार स्टार्ट करायला लागते. आणि मेथड्स, काइंड्स ऑफ स्टँडिंग प्लॅन्स एक्झॅक्टली डिस्क्राइब द ऑपरेशन मेथड्स. ओके, मेथड्स. आता सपोज आपण बघितलं, आपल्याला एखादा प्रोजेक्ट दिलेला आहे, तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या मेथड्स यूज करावं लागेल. तिथे आपल्याला मटेरियल असेल, मटेरियल नंतर कॉस्ट असेल, त्याचं अनालिसिस असेल, त्याच्यानंतर त्याचं मॉडेल जे आपल्याला बनवायचं त्यासाठी जे अनालिसिस असेल किंवा त्याचे ऍप्लिकेशन आपण ते कुठे यूज करणार आहे त्या रिलेटेड असेल,
ते वर्क मेथडनुसार आपण कम्प्लीट करतो. दॅन रूल्स, इट इज द डायरेक्टिव्ह दॅट शुड बी अप्लाय अँड एनफोर्स ऍप्लिकेबल. ओके, दिस इज द स्टँडिंग प्लॅन. ओके, आपण कोणकोणते स्टँडिंग प्लॅन्स बघितले? पॉलिसीज, प्रोसिजर, मेथड, रूल्स. ओके, दिस इज द स्टँडिंग प्लॅन्स. Second point is single use plan. Single use plan means made for specific activity, cover the particular period, it's become the application is a single use plan. Okay, आता सपोज एखादा प्रोजेक्ट आहे, आपण मिनिमम टाइम मध्ये तो कंप्लीट जर होत नसेल, तो सपोज आपल्याकडे टाइम रिक्वायर्ड कमी असेल, तर सिंगल प्लॅन यूज करून आपण तो कमी वेळेमध्ये कंप्लीट कसा करता येईल ते आयडेंटिफाय केलं पाहिजे. Then third one is the budget. Budget are the plan that include the financial estimation and the arrangement required for the particular period for accomplished objectives associated with the control. Included budgeting done by supervisor that include material supply, wages, utility expansion and department expenditure. Okay, simple budget. कंपनी इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात मेन पॉइंट असतो तो बजेट. त्या बजेट रिलेटेड डिपार्टमेंट, डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट असतात. मग सुपरवायझर असेल किंवा मॅनेजर असेल, त्यांच्या रिलेटेड वर्क हे डिवाइड केले असतात. बजेट कोणत्या कोणत्या गोष्टींना इम्पॉर्टंट असतं? सिंपल, मॅन पॉवर, मशीन, मटेरियल, सगळ्या 3 गोष्टींना आपल्याला बजेट रिक्वायर्ड असतं. की आपली जी मॅन पॉवर यूज करतो त्यांची जी वेजेस मीन्स सॅलरी. ओके, वेजेस मीन्स सॅलरी असेल, सप्लाय मटेरियल. ओके, मटेरियल असेल, त्याच्यानंतर तुमचं आलं असेल ते मॅन पॉवर, मटेरियल असेल आणि मशीन्स. ओके, हे 3 पॉइंट बजेट साठी इम्पॉर्टंट आहे. देन प्रोग्राम, इट इज द काइंड ऑफ मेजर सिंगल यूज प्लॅन फॉर very big undertaking. It is the directly related to the accomplished organization goal and objective. Okay, आता बघितलं सिंगल प्लॅन यूज करावं लागतं. कधी कधी आपल्याकडे सपोज तुम्ही स्टुडंट आहे, तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झाला, तुमच्याकडे मिनिमम टाइम असेल, तर तुम्हाला त्या प्रोजेक्टला कम्प्लीट करण्यासाठी काहीतरी दुसरी मेथड यूज करावं लागेल आणि ते प्रोजेक्ट सिंगल प्लॅन मध्ये तो मिनिमम टाइम मध्ये तुम्हाला तो प्रोजेक्ट रेडी करावा लागेल. त्यानंतर त्याचं बजेट, सोबत प्रोजेक्ट असेल, कंपनी रिलेटेड असेल किंवा स्टुडंट रिलेटेड असेल, प्रोजेक्ट बनवताना आधी बजेटचा विचार करावा लागतो की आपलं बजेट किती आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंट लास्ट इयरचे, तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असेल तर 20,000, सपोज 20,000 तुमचा पैसे. ओके, 20,000 रुपये तुमचं एक बजेट असेल, त्या बजेट रिलेटेड. मग त्यामध्ये तुम्ही काय काय निवड करणार आहे? मशीन असेल, ओके, डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट असतील, अल्टरनेटर असेल, सोलर असेल, ठीक आहे, पाईप्स वगैरे या गोष्टी तुम्हाला बजेट हे पहिले तिथे ड्रॉ करावं लागेल, तो रिटर्न करावं लागेल. म्हणजे तुम्हाला एका पेजवर आधी मटेरियल किती लागतं, आपलं बजेट कुठपर्यंत जातं हे आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्यानंतर तो प्रोग्राम तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल की कुठे जास्त कॉस्ट लागते, ती मिनिमम कॉस्ट मध्ये कुठे मिळेल, या सर्व गोष्टी या सिंगल प्लॅन, बजेट आणि प्रोग्राम नुसार करावं लागतं. दॅन प्रोजेक्ट, इट इज अ सिंगल यूज फॉर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी. देन ओके, या प्रकारचे आपण टाइप्स ऑफ प्लॅन बघितले. त्याच्यानंतर असेल एम्प्लॉय वर्क शेड्यूल, क्रिएटिंग सेफ वर्क एन्व्हायरमेंट, फुल यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस रिक्वायर्ड. आता आपण काय बघतोय, नेक्स्ट पॉईंट बघतोय, रिसोर्सेस मॅनेजमेंट प्लॅनिंग बाय सुपरवायझर. सुपरवायझर कोणकोणते मॅनेजमेंट लेवलचे प्लॅनिंग केले गेले पाहिजे. सपोज तुम्ही डिप्लोमा स्टुडंट पास आउट झाल्यानंतर तुमचं जे पोस्ट असेल ती सुपरवायझर असेल. मग सुपरवायझर तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला कंपनीला काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील, त्या रिस्पॉन्सिबिलिटीनुसार तुम्हाला ते वर्कर असतील ते हँडल करावं लागतील, काही गोष्टी इम्प्लिमेंट करावं लागतील. फॉर एक्झाम्पल, स्पेस शुड बी यूज इफिशियंटली, अदर दॅन स्पेस मेजर रिसोर्सेस बी यूज इफेक्टिव्हली. सुपरवायझरचं काय काम वर्क असेल, मटेरियल सप्लाय, मशीन, ज्या गोष्टी अवेलेबल पाहिजे आपल्या फ्लोरला ते अवेलेबल करून देणे. वर्क इन्व्हायरमेंट मस्ट बी सेफ अँड सिक्युअर्ड. म्हणजे वर्कर वर्क करताय, ते वर्कर वर्क करताना त्यांना जी सेफ्टी असेल त्या सेफ्टीचा विचार हा सुपरवायझरने केला पाहिजे. त्यांना सेफ्टी पण तिथे प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. जे इन्व्हायरमेंट असेल ते इन्व्हायरमेंट पण फ्रेंडली असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे. ह्युमन रिसोर्सेस मस्ट बी युटिलाइज टू द फुलनेस. एव्हरी एम्प्लॉय मस्ट हॅव वर्क शेड्यूल. आता बघा, प्रत्येक एम्प्लॉय जर सुपरवायझर जरी असेल किंवा वर्कर जरी असेल, त्याला एक वर्क शेड्यूल असतं की 8 hours 10 hours ते वर्क शेड्यूल असतात. ते पण आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल सुपरवायझरला. क्रिएटिंग सेफ वर्क इन्व्हायरमेंट. आता क्रिएटिंग सेफ इन्व्हायरमेंट, सपोज सुपरवायझर असेल, जर वर्कर मध्ये इन्व्हायरमेंट जर सेफ असेल, ओके, त्याच्यानंतर सिक्युअर असेल, त्यानुसार ते वर्क मध्ये ऑटोमॅटिकली ग्रोथ होत असते, तुमचं प्रोडक्शन ऑटोमॅटिकली इन्क्रीज, क्वालिटी मध्ये पण इम्प्रुव्हमेंट होत असते. ते सर्व डिपेंड असतं इन्व्हायरमेंटवर. मग कोणकोणते पॉइंट्स असतील? इट इज अ नीड ऑफ वर्क प्लेस. वर्क प्लेस व्हायलन्स मस्ट बी अवॉइडेड.
आणि दॅन द सेफ्टी रेग्युलेशन इज मस्ट बी, आपल्याला माहिती इंडियन रेग्युलेशन ऍक्ट नुसार आपले नॉर्म्स असतात कंपन्यांना जे नॉर्म्स असतात सेफ्टीसाठी ते रिक्वायर्ड असतात. ओके, मग मशीनवर असेल, मशीनचा यूज करायचा असेल, ग्लोव्ज असतील, हेल्मेट असेल, ओके, शूज असतील, गॉगल्स असतील, ह्या गोष्टी रिक्वायर्डच असतात फॉर द सेफ्टी पर्पज. Then should be safety communities to ensure the safety and security of the all the resources also required. Then full use of human resources required. आता बघूया एम्प्लॉय वर्क शेड्यूल. तर एम्प्लॉय वर्क शेड्यूल काय काय असतं, ओव्हर टाइम अँड ऍब्सेन्स. तुम्ही बघितलं असेल वर्कर जो 8 अवर्सचं वर्क कम्प्लीट करतो, 8 अवर्स पेक्षा जर त्यांनी जास्त वर्क केलं तर त्याला त्याच्यामध्ये ओटी मिळते, ओव्हर टाइम पण मिळतो. ओके, म्हणजे ते वर्क शेड्यूल असतं. प्रत्येक एम्प्लॉईचं वर्क शेड्यूल हे कोण ऑब्झर्व करत असतं किंवा राईट डाऊन कोण करत असतं, सुपरवायझर हा वर्क शेड्यूल डिस्ट्रीब्यूट करत असतो प्रत्येक वर्करला. शिप वाईज वर्क असेल, शिप चेंजिंग असेल, सपोज फर्स्ट वीक मध्ये फर्स्ट शिप असेल, सेकंड वीक मध्ये नाईट शिप असेल, परत सेकंड शिप असेल, यानुसार किंवा जनरल शिप असेल, यानुसार वर्क डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे सुपरवायझरचं असतं. मग ते सुपरवायझर डिस्ट्रीब्यूट करत असतं आणि त्यात ओव्हर टाइम, काही वर्कर असतात ते ओव्हर टाइम ड्युटी करतात, ते पण रेकॉर्ड सुपरवायझरला मेंटेन करावं लागतं. Then overtime can be planned is emergency or in a extraordinary situation. काही वर्कर काय करतात की सपोज काही सिच्युएशन क्रिएट झाली असेल तर सपोज आजच्या दिवशी 8 अवर्स कंप्लीट झाल्यानंतर पुढचे 4 अवर्स पण ते ओव्हर टाइम कंप्लीट करतात आणि नेक्स्ट डे ला ते 4 अवर्स हे मिनिमम वर्क करतात. देन अल्टरनेटिव्ह वर्क शेड्यूल प्लॅन आर रिक्वायर्ड, इट इन्क्लूड फॉलोइंग एक्सेप्ट. आता सिंपल आहे, वर्कर असेल तर वर्करला काही इमर्जन्सी असेल, सपोज त्या प्रोडक्शन लाईनचा जो वर्कर असेल, एका मशीनवर वर्क करत असेल, त्यांनी सपोज त्या दिवशी हॉलिडे घेतला किंवा सुट्टी घेतली, सुट्टी घेतल्यानंतर त्याला अल्टरनेट शेड्यूल हे सुपरवायझरला करावं लागतं. ओके, अल्टरनेट शेड्यूल त्या मशीनवर हे सुपरवायझरला कळतं. मग फ्लेक्झिबल टाइम असेल, तो पार्ट टाइम असू शकतो, शेअरिंग ऑफ जॉब असू शकतो, टेलिकम्युनिकेटिंग किंवा वर्क ऍट होम ऑप्शन असू शकतो, किंवा दुसरा वर्कर जो असेल त्या ठिकाणी जो वर्कर जर सुट्टीवर असेल तर त्या जागेवर दुसरा वर्कर जो 8 अवरची ड्युटी कंप्लीट करून आलेला आहे, अगेन तो 8 अवरची ड्युटी तिथे करत असतो. मग त्याला ते 8 अवरचं ओव्हर टाइम ते कंपनी त्याला प्रोव्हाइड करत असतं. दिस इज द एम्प्लॉय वर्क शेड्यूल. ओके, नेक्स्ट पॉइंट फॉर मटेरियल अँड मॅन पॉवर. सिंपल आहे, कंपनी आपली इन्स्टॉल करताना तुम्ही कोणती कंपनी बजेटचा विचार करतो की जी कॉस्ट किती, बजेट किती हे कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यासाठी मग डिफरंट टाइप्स ऑफ टाइप्स आहे, प्लॅन्स आहे, मग आपण ते बघणार. बजेट, the financial or quantitative statement prepare and approve the earlier to the defined period of policy for the purpose of completing the given objective in the mentioned period. Okay, आता बघूया आपण बजेट. बजेट बेस्ड अपॉन द डेफिनेशन दे आर गिवन डिफरंट टाइप्स ऑफ बजेट. सिंपल आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. सपोज इथे एक्झाम्पल आहे टॅक्सी चार्ज. सपोज तुम्हाला एखादा सिनेमा बघायचा असेल, ओके, एक्झाम्पल काय, सिनेमा स्टुडंट एक्झाम्पल, सपोज सिनेमा बघायचा असेल, सिनेमा बघण्यासाठी किती तिकीट असेल सिनेमाचं, सपोज 100 रुपीज. ओके, बजेट प्लॅन कसा असतो बघा. म्हणजे आपण एक्झाम्पल त्यांनी स्मॉल एक्झाम्पल दिलेले, हेच एक्झाम्पल ऑर्गनायझेशन कंपनी रिलेटेड असतं, प्रोडक्ट रिलेटेड असतं. सिंपल आहे, बजेट कसा कॅल्क्युलेट करता आपण, काय सिनेमा तिकीट किती, 100 रुपीज. आपण बजेट काय प्लॅन करतो की आज सिनेमा बघायचा आहे, त्या सिनेमाचं तिकीट आहे 100 रुपीज. पण तुम्हाला फक्त 100 रुपीज लागणार आहे का सिनेमाला? तुमचं बजेट तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं की 100 रुपीज सिनेमाला लागणार आहे का, नाही. तर ऑलरेडी त्याच्यामध्ये काही चार्जेस इन्क्लूड असते बघा. टॅक्सी चार्ज, तुम्ही सिनेमा बघायला जाणार आहे तर त्याला टॅक्सी चार्ज रिक्वायर्ड असणार आहे. मग चार्ज असणार टॅक्सी चार्ज टू सिनेमा हॉल असेल 100 रुपीज. सिनेमा तिकीट झालं 100 रुपीज. ओके, तुमचा प्लॅन चेंज झाला, सपोज तुम्ही डिनर करणार असेल तर परत डिनर इन रेस्टॉरंट आणि चार्जेस 150 रुपीज. ओके, त्याच्यामध्ये बघा, म्हणजे आपण एखाद्या प्रोडक्टचं जर प्रोडक्शन करतो, सपोज आपण पिस्टन रिंग घेतलं किंवा कार्स घेतलाय, व्हेकल घेतलाय, त्याच्या प्राइस जर आपण बघितल्या, त्या प्राइस जास्त का असतात, मग त्याच्यामध्ये हे एक गोष्टी ऍड केलेल्या असतात. ट्रान्सपोर्टेशन असेल, जे वर्कर असतील सॅलरी असेल, मशीन जे यूज करतो त्याचे चार्जेस असतील, फ्लोर चार्जेस असतील, बेनिफिट चार्जेस असतील, पर्सेंटेज असतील, या सर्व गोष्टी त्या बजेटमध्ये इन्क्लूड केल्या जातात. सिंपल आहे, सिनेमाचा तिकीट 100 रुपीज आहे, टॅक्सीचा चार्ज 100 रुपीज, डिनर करणार 150 रुपीज, परत तुम्ही घरी येणार आहे, टॅक्सीने जर परत घरी येणार असेल तर 100 रुपीज, म्हणजे 100, 150, अगेन टॅक्सी चार्ज बॅक टू होम इज 100. मग तुमचं किती बजेट झालं, 450.
ओके, यानुसार आपण ते बजेट कॅल्क्युलेट करतो की आपल्याला 4PT आपलं हे बजेट असणार आहे. यानुसारच ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येक प्रोडक्टचं प्रोडक्शन करत असताना आधी बजेट कॅल्क्युलेट केलं जातं. आपण सिनेमा जर बघायला जाणार असेल, एक्झाम्पल यासाठी त्यांनी दिलेलं आहे की सिनेमा बघायला जाणार असेल, सिनेमाचं तिकीट 100च रुपीज आहे, पण आपल्याला टोटल बजेट किती लागणार आहे, 450 रुपीज. म्हणजे आपल्याला सिनेमाला जाताना 500 रुपीज आपल्यासोबत घ्यावी लागते. दिस इज अ बजेट. द बजेट इज द स्टेटमेंट शोविंग द वे पर्सन प्लॅन टू स्पेंड 121.50. द बजेट इज द रिटर्न प्लॅन ऑफ अ ऍक्शन. मग हा प्लॅन आपण जो बजेटचा असतो यानुसार आपण ऍक्च्युअली आधी तो प्लॅन करतो आणि त्याच्यानंतर तो प्लॅन आपण इम्प्लिमेंट करतो. म्हणजे आपण आधी बजेटचा विचार करायचा आणि त्याच्यानंतर तो प्लॅन आपण ऍक्शन मध्ये आणायचा किंवा इम्प्लिमेंट करायचा. सो ऑब्जेक्टिव्ह बजेट कंट्रोल, इट्स कोऑर्डिनेट द ऍक्शन ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट. मग प्रत्येक डिपार्टमेंट हे बजेट वेगळं असू शकतं. मग टाइप्स ऑफ बजेट असतात, टाइप्स ऑफ डिपार्टमेंट पण असतात. इट्स अ सेंट्रलाइज कंट्रोल सिस्टीम ऑल्सो. देन द डेविएशन अँड इस्टॅब्लिश द स्टँडर्ड्स. ओके, देन ऑल्सो बजेट कंट्रोल हेल्प इन रिमूव्हिंग वेस्टेज. ओके, मग त्याच्यामध्ये वेस्टेज आपण बुक बघितलं की जे सिनेमाचं एक्झाम्पल घेतलं त्यांनी बजेट दिलं की 450 हे बजेट कॅल्क्युलेट केलं. आता कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट असतात. प्रत्येक डिपार्टमेंटचं हे बजेट सेपरेट असतं. त्याच्यामध्ये वर्क करणारे पर्सन हे सेपरेट असतात. त्यांची जे वेजेस म्हणजे सॅलरी असते, प्रत्येकाची सॅलरी ही वेगवेगळी असते. त्याच्यानुसार ते बजेट हे कॅल्क्युलेट केलं जातं. मग त्यासाठी काय असतं, टाइप्स ऑफ बजेट. मग आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ बजेट्स. दिस इज द टाइप्स ऑफ बजेट. त्याआधी इथे एक बघा, एक पॉइंट दिलेले आहे. मटेरियल रिक्वेशन फॉर्म. सपोज तुम्ही प्रोडक्शन लाईनला जर वर्क करत असाल, तुम्ही सुपरवायझर असाल, तुम्हाला प्रोडक्शन लाईनला जर सपोज मटेरियल जर पाहिजे असेल, मटेरियल जर तुम्हाला प्रोडक्शन लाईनला रिक्वायर्ड असेल, तर तुम्हाला डायरेक्टली मटेरियल हे हँडओव्हर केलं जात नाही. तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. त्या फॉर्म मध्ये किती मटेरियलची रिक्वायरमेंट आहे ही तिथे मेन्शन करावं लागते. क्वांटिटी असेल, कोणत्या मटेरियलचा कोड असेल, त्या मटेरियलचा डिस्क्रिप्शन म्हणजे कशासाठी यूज करायचं आहे, क्वांटिटी, त्या मटेरियलचा रेट, किती युनिट आणि टोटल ते कॅल्क्युलेट केलं जातं. आणि ही जी स्लिप दिसते इथं, जो फॉर्म दिसतोय, मटेरियल इक्वेशन फॉर्म दिसतोय, हे ओके. या फॉर्म मध्ये बघा डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल कोड दिलेला आहे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, क्वांटिटी, रेट, युनिट अँड टोटल. हा फॉर्म फिल केला जातो. हा जो स्टोरेज असेल, मटेरियल स्टोरेज असेल त्या कंपनीचं, तिथे सर्क्युलेट केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला मटेरियल हे प्रोव्हाइड केलं जातं. जर प्रत्येक गोष्ट ही ऑन पेपर केली जाते. दॅन द रॉ मटेरियल रिसिव्ह रिपोर्ट. सपोज प्रोडक्शन लाईन 8 अवर्स कंप्लीट झाली, आपण सपोज 1 टनचं मटेरियल होतं, 1 टनचं मटेरियल परचेस केलं स्टोर मधून आणि त्या मटेरियलचं प्रोडक्शन केलं. मग प्रोडक्शन केल्यानंतर 1 टन मधून किती मटेरियल हे स्क्रॅप मध्ये गेलं, ओके, स्क्रॅप मध्ये किती मटेरियल गेलं त्याचा पण रिपोर्ट आपल्याला रेडी करावा लागतो. की रॉ मटेरियल आणि क्वांटिटी रिसिव्ह, म्हणजे सपोज 1 टन रिसिव्ह केलं आणि त्याच्यामध्ये किती किलो असेल किंवा क्विंटल असेल, ते किती क्विंटल आपलं रॉ मटेरियल हे वेस्टेज गेलं, मग ते रेकॉर्ड पण इथे मेन्शन करावं लागतं. आणि त्या दोन्ही रिपोर्टचं अनालिसिस केलं जातं. त्या डिस्क्रिप्शन पण दिलं जातं की कुठं कुठं ते मटेरियल आपलं स्क्रॅप मध्ये गेलं. ओके, आणि ते अप्रुव्हल साठी काउंटेड बाय, इन्स्पेक्टेड बाय, अप्रूव्ह बायच्या इथे सिग्नेचर दिलेले. देन रॉ मटेरियल इंटर प्रोसेसिंग फॉर्म पण दिलेला आहे. सॉरी, रॉ मटेरियल इंटर प्रोसेसिंग फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म पण फिल केला जातो. म्हणजे प्रत्येक वर्क हे पेपरवर राईट केलं जातं. मग वर्क डिटेल, ऑपरेटर कोण होता, मशीन कोणतं होतं, क्वांटिटी किती होती, आउट ऑफ क्वांटिटी नुसार किती यूज केलं, आणि रिक्वायर्ड ड्यू टू डेट, कोणत्या डेट पर्यंत ते मटेरियल आपल्याला रिक्वायर्ड असलं किंवा ते गरजेचं असेल. देन जॉब डिस्क्रिप्शन. दिस फॉर्म विल बी गेट द डिटेल आयडिया अबाउट द जॉब टू परफॉर्म बाय द वर्क. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वर्क असाइनमेंट शीट. मी सांगितलं की सुपरवायझर एक शीट प्रोव्हाइड केलं असतं. त्या शीटमध्ये त्या 8 अवरच्या डिटेल तिथे त्या शीटवर राईट केले जातात. मग ते बघा कोणकोणत्या डिटेल्स आहेत, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब टायटल, प्लेस ऑफ वर्क, मग प्रोडक्शन, क्वालिटी, कोणता डिपार्टमेंट आहे, अलॉटेड टाइम फॉर वर्क, आपल्याला कोणत्या टाइम मध्ये आपण वर्क स्टार्ट केलंय, डिस्क्रिप्शन ऑफ जॉब, कोणत्या जॉब लाईन वर आपण, कोणत्या मशीनवर, ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, आपण सुपरवायझर असेल तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, जे वर्कर असतील त्या वर्कर कडून टार्गेट कंप्लीट करणे किंवा त्या प्रोडक्टची क्वालिटी चेक करणे किंवा मटेरियल सप्लाय करणे, जे पण आपल्याला ड्युटीज तिथे असतील ते तिथे मेन्शन करावं लागतं. वर्क कंडिशन, स्किल रिक्वायर्ड टू कम्प्लीट जॉब अँड एनी स्पेसिफिक रिलेटेड इन्फॉर्मेशन, हा असा जॉब डिस्क्रिप्शनचा फॉर्म तिथे आपल्याला फिल करावा लागतो. ज्या मशीन प्लॅनिंग, this form can be used to guide the person which job is performed on the which machine at the which time and for how much time.
प्रत्येक मशीनचं जे वर्क असतं ते मशीन किती टाइम्स ते वर्किंग असणार आहे, ओके, ते पण तिथे इन्क्लूड करावं लागतं. इट्स कॅन इन्क्लूड डिटेल लाईक अ टेक्निकल इन्फॉर्मेशन ऑफ मशीन मीन्स, म्हणजे सपोज लेथ मशीन असेल किंवा बॅटरी असेल, त्या बॅटरीची कॅपॅसिटी किती असेल, ती चार्ज केल्यानंतर, ती बॅटरी चार्ज केल्यानंतर त्या बॅटरीचा रनिंग टाइम म्हणजे किती टाइम पर्यंत ती, किती व्होल्टेज आपण किती यूज करतो त्यानुसार किती टाइम ती बॅटरी चालू शकते. या सर्व गोष्टी ज्या मशीन रिलेटेड असतात त्या सर्व गोष्टी पण एका रिपोर्टवर फिल केल्या जातात. मग सपोज मशीनची इन्फॉर्मेशन, कॅपॅसिटी ऑफ मशीन, टाइम फॉर विच वी कॅन द यूज मशीन, टाइप्स ऑफ वर्क, या गोष्टी पण मशीन प्लॅनिंग मध्ये इनपुट केल्या जातात. ओके, राईट केल्या जातात. मग प्रोडक्शन प्लॅनिंग, हे बघा इथे डेट दिलेली, प्लॅनिंग फॉर डेट टू डेट, कोणत्या डेट पासून कोणत्या डेट, मग प्रिपेअर बाय जो असेल तो आणि अप्रूव्ह बाय सिग्नेचर. फर्स्ट शीट, सेकंड शीट, ओके, दोन शिफ्ट दिलेले, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट. सपोज ती कंपनी असेल 2 शिफ्ट मध्ये वर्क करत असेल आणि ते मशीन जरी पर्सन 2 असतील, एक मशीन असेल तर 2 शिफ्ट मध्ये 2 पर्सन वर्क करणार, बट मशीन हे दोन्ही शिफ्ट मध्ये एकच मशीन असतात. मग तिथे काही टेक्निकल डिटेल्स इन्फॉर्मेशन येईल, ड्युरेशन ऑफ मशीन, ऑफ यूज किती तास यूज केला आपण, 10 अवर्स, 12 अवर्स, वर्क ऑर्डर नंबर इथे येईल, मशीन नंबर इथे येईल, डिस्क्रिप्शन ऑफ वर्क, त्या मशीन कोणतं वर्क कम्प्लीट केलं आपण, आणि टाइम प्रॉमिस टू द कस्टमर. ओके, या सर्व डिटेल्स प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये रिक्वायर्ड असतात. मग बघा, सिग्नेचर ऑफ सुपरवायझर आणि सिग्नेचर ऑफ वर्कर, त्या वर्करची पण सिग्नेचर घेतली जाते आणि सुपरवायझरची पण सिग्नेचर घेतली जाते. या प्रकारच्या डिफरंट टाइप्स ऑफ शीट कंपनीमध्ये अवेलेबल असतात. त्यांचे इश्यू ऑफ टूल्स, सपोज मशीन वर्क करत असताना आपल्याला सपोज जे स्पेअर पार्ट असतात त्याची रिक्वायरमेंट असेल, काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल, तिथे स्पेअरची रिक्वायरमेंट, सपोज स्क्रूड्रायव्हर असेल, या गोष्टींवर आपल्याला गरज असेल, किंवा आपण जे स्पेअर यूज करतो ते स्पेअरची रिक्वायरमेंट असेल, तर ते आपल्याला स्टोअर म्हणून घेण्यासाठी पण, इश्यू करण्यासाठी पण एक फॉर्म असतो, इश्यू ऑफ टूल्स फॉर्मॅट. मग हा बघा, इश्यू जे असतात ते टूल्स इश्यू करण्यासाठी एक फॉर्मॅट असतो. मग फॉर्मॅट फॉर परमनंट, टेम्पररी जे टूल्स असतं, कंटिन्युअस जर तुम्हाला मशीनवर लागत असेल, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर वगैरे ह्या गोष्टी असतील, ते कंटिन्युअस तिथे जर पाहिजे असतील तर तो परमनंट इथे दिलेला आहे आणि टेम्पररी पण दिलेला आहे. मग त्या पर्सनचं नेम, नंबर, टूल्स कोणतं तुम्ही तिथून कॅरी करताय किंवा इश्यू करताय ते टूल्स, नंतर इश्यू आणि रिटर्न, इश्यू कधी केलं आणि रिटर्न कधी केलं. फॉर एक्झाम्पल लायब्ररी, ओके, आपण एक्झाम्पल कॉलेज रिलेटेड, बॅक साइडला एक छोटासा फॉर्म असतो, त्या फॉर्म मध्ये काय करतो आपण, डेट इथे मेन्शन करतो, ते बुक कोणते बुक मेन्शन करतो आणि कधी इश्यू केलं त्याची डेट मेन्शन करतो, आणि जेव्हा रिटर्न करतो तेव्हा बुक रिटर्न केल्यानंतर पण त्या बुकच्या डिटेल्स तिथे मेन्शन करत असतो. म्हणजे या प्रकारचे फॉर्म असतात. इश्यू केलं ज्या टाइमला इश्यू करतो तो, आणि रिटर्न टाइम, म्हणजे दिस इज द इश्यू ऑफ टूल्स. देन द budgeting for material and manpower. Okay, introduction to, already we taken the what is the budget, also we taken one example regarding the cinema. For the budget, okay, they are given the statement also. Now we taken a next point of budget is the type of budget. Okay, there are different types of budget based on time, there are different criteria. First one is based of time, based on variability, and based on function. So we discussed the first point, based on time. Okay, times are divided in three types. Long term means annual is a long term, mid term is a operation means a 6 month, and short term is a program. And also based on time is also divided three types: long term, mid term, short term. Then based on variability, fixed and variable. This is a fix. म्हणजे बघा, काही तुम्ही जर बघितले, काही प्रोडक्ट असतात, त्या प्रोडक्टच्या ह्या प्राइजेस, बजेट मीन्स प्राइजेस ह्या फिक्स असतात. सोबत पेट्रोल डिझेल, आपण बघितलं की पेट्रोल डिझेल हे 2 इयर्स 3 इयर्स आपण बघितलं, म्हणजे लास्ट 4 इयर्स पासून जर बघितलं आपण, तेव्हा आपलं पेट्रोल डिझेलच्या हे प्राइस ह्या कॉन्स्टंट असायच्या, म्हणजे फिक्स असायच्या. ओके, ह्या काही डेज साठी, काही मंथ साठी फिक्स असायच्या. बट तुम्ही जर बघितलं बेस ऑन व्हॅलिडिटी, सध्या जर बघितलं पेट्रोल डिझेल हे डेली, अवर्सली किंवा वीकली चेंज होत आहे, म्हणजे प्राइजेस ह्या व्हॅरिएबल आहे, ह्या चेंज होत असतात. दॅट इज द ऑल्सो कॉल्ड एज अ बजेट. म्हणजे प्राइस व्हॅरिएबल चेंज होत असतात. मग सपोज आपण डिझेल आणि पेट्रोलचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यावर काही चार्जेस आहे. ओके, सपोज 115 रुपये पेट्रोलचे, त्या पेट्रोलच्या वर काही चार्जेस आहे. ओके, मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रेशो ठरलेला असतो. सपोज 20 म्हणजे 30% जीएसटी असेल स्टेटचा, 30% असेल सेंट्रलचा. ओके, 60% झाला. त्याच्यामध्ये जे आपण परचेस करतो ते परचेस असेल तर 30% असेल, म्हणजे 60 + 30 झालं किती, 90%. आणि 10% आपला काय असेल,
बेनिफिट असेल किंवा आपला जो प्रॉफिट असेल. मग या प्रकारचे डिवाइड केला जातं. पण फॉर एक्झाम्पल कितीला डिवाइड केलंय बजेट आपण, हे बजेट किती अमाऊंटला कॅल्क्युलेट केलंय, ₹115 पर लिटर. पण सपोज अचानक पेट्रोल 116, ₹117 जर झालं, म्हणजे व्हेरिएबल चेंज झालं, ₹117 झालं, तर परत त्या गोष्टीमध्ये चेंजेस होणार. मग तुमची जे स्टेटचा चार्जेस होते ते चेंज होतील, जीएसटी चेंज होईल, स्टेटचा असेल किंवा सेंट्रल असेल, परत त्याचं जे बेनिफिट होतं ते पण चेंज होणार. मग यानुसार तुमच्या फिक्स आणि व्हेरिएबल बजेट नुसार, प्राइस नुसार तुमचे बजेट हे चेंज होत असतं, हे व्हेरिएबल होत असतं. मग बेस ऑन फंक्शन, थर्ड टाइप इज बजेट इज बेस ऑन फंक्शन. मग कोणकोणते, सेल, प्रोडक्शन, लेबर, मॅनपॉवर अँड कॅश. ओके, दिस इज द मास्टर बजेट. ओके, so we discuss the first point is the based on time. First is the material budget. Involve the storing of material, issue of material to various department. Material budgeting refer to the procedure of preparing the material or purchase budget in the terms of quantity, money, value of material to be the specific time required. तुम्ही बघितलं खूप शॉप असतात, कंपनी रिलेटेड घ्या किंवा शॉप रिलेटेड घ्या. तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं की प्रत्येक गोष्टीचे शॉप असतात. मेडिकल असेल, ओके, किराणा असू शकतो, कोणते पण शॉप असू शकतात, ड्रेस असेल, कोणते पण शॉप असतात, मॉल्स असतील, मॉल्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ शॉप असतात. मग ते शॉपमध्ये सपोज ते परचेस करायचं त्यांना मटेरियल, तर मटेरियल परचेस करण्यासाठी त्यासाठी एक बजेट असतं की आपण किती बजेटचं मटेरियल हे परचेस करू शकतो. त्या रिगार्डिंगच ते मटेरियल परचेस केलं जातं. मटेरियल बजेट हेल्प इन एस्टिमेटिंग द मटेरियल प्राइजेस ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. इट्स ऑल्सो अनालाइज द मटेरियल रिक्वायरमेंट. आपण सिम्पल आहे, एक मंथला जर आपण बघितलं, सपोज आपण सपोज 100 कार्स आहे किंवा 100 बायसिकल्स आपण परचेस केल्या. सपोज एक शॉप असेल, कारचं शॉप असेल, ओके, त्यांनी जर 100 बाईक्स परचेस केल्या होंडाच्या, 100 बाईक्स परचेस केल्यानंतर सपोज त्यांनी सेल केल्या, सेल किती केल्या, सपोज 70 कार सेल केल्या किंवा बायसिकल सेल झाल्या. तर सेल झाल्यानंतर 30 रिक्वायर्ड राहिल्या, त्या पण 10 डेज मध्ये सेल झाल्या. तर त्याला एक अनालिसिस असेल की मंथली माझं बजेट किती, म्हणजे मंथली मला किती कार्स रिक्वायर्ड पाहिजे, त्या कार्डची अमाऊंट किती होते आणि त्यातले मला बेनिफिट किती होतो आणि त्या गाड्या सेल्स किती होत आहे, त्यानुसार ते मटेरियल बजेट हे कॅल्क्युलेट केलं जातं. मटेरियल बजेटिंग एन्श्योर द लो रिस्क ऑफ इन्व्हेंटरी प्लॅनिंग, हायेस्ट परचेस लीड टाइम, लो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि बेटर वेंडर रिलेशनशिप. तुम्ही बघितलं की सपोज महिंद्रा असेल, L&T असेल, ज्या कंपन्या असतात हे पूर्ण पार्ट स्वतः रेडी करत नाही, त्यांच्या वेंडर कंपन्या असतात. मग सायलेन्सर असेल, टायर्स असतील, रिंग्स असतील, पिस्टन असतील, चेन सॉकेट असेल, ज्या टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स जे पार्ट्स असतील, बॉडी वगैरे फक्त चेसिस बनवता, मशीन पण बाहेरून परचेस करता, म्हणजे नट बोल्ट्स असतील, स्क्रू असतील, हे सर्व गोष्टी वेंडर कंपनीकडून परचेस केल्या जातात. मग ते परचेस करत असताना मग त्या काय काय क्रायटेरिया असतो फॉर द हायस्ट परचेसिंग लीड टाइम, किती परचेस करायच्या, किती कॉस्ट मध्ये, किंवा त्याची ट्रान्सपोर्टेशन असेल, ती कॉस्ट असेल, बेटर वेंडर रिलेशनशिप असते. मग यानुसार ते पॉइंट्स मटेरियल बजेटवर डिपेंड करत असतात. Material budget shows the quantity of each type of raw material required by month or quarter to period. तुम्ही सिंपल आहे. आपण सपोज एक्झाम्पल घेतलं की एखादी गोष्टी परचेस करायची, तर आपण काय करतो, सपोज एखादी गोष्ट परचेस करायची तर आपण पिरियड ठरवतो, एक टाइम ठरवतो, 1 मंथ, 3 मंथ, 4 मंथ, 6 मंथ. सपोज आपण एक टाइम रिक्वायर्ड, सपोज फॉर एक्झाम्पल आता दिवाळी सपोज आता सगळ्यांचं काय असतं परचेस करायचं, घरच्या वस्तू असेल, किराणा सपोज, तो आपण कसा परचेस करतो, 1 मंथचा, 2 मंथचा, 3 मंथचा. म्हणजे आपण काय बजेट काय करतो की आपण जो परचेस करणार आहे सपोज, तो परचेस करताना तो ज्या गोष्टी परचेस करणार आपल्याला किती डेज पर्यंत रिक्वायर्ड पाहिजे, 1 पर्यंत, म्हणजे जे मटेरियल आपल्याला 1 महिन्यापर्यंत ते अवेलेबल असलं पाहिजे किंवा आपल्यापर्यंत ते टिकलं पाहिजे, किंवा 2 महिन्यापर्यंत, 3 महिन्यापर्यंत. प्रत्येक पर्सनचा हा बजेट वेगळा असतो. सपोज आपण एखादी गोष्ट परचेस करतोय तर ती 1 मंथ साठी असू शकते, 2 मंथ साठी, 3 मंथ साठी. हे डिपेंड ऑन पर्सन, ओके, डिपेंड ऑन विच टाइप्स ऑफ बजेट वी आर द सेल्स ऑर परचेसिंग. म्हणजे कोणतं बजेट आपण सेल्स करणारे आणि परचेस करणारे, त्यानुसार ते बजेट हे डिपेंड असतं. मग त्या पर्सनवर असेल किंवा त्या मटेरियल असेल. मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग, तुम्ही बघितले मेडिकलचा स्टॉक कसा असतो की 3 मंथचा स्टॉक असतो, म्हणजे तो 3 महिन्याचं मटेरियल, पूर्ण 3 महिन्याचं मटेरियल ते परचेस करत असतात. काही मेडिकल असतात ते 6 मंथचं करतात, आणि छोटे मेडिकल असेल तर ते फक्त 1 महिन्याचं मटेरियल हे स्टोअर करत असतात किंवा परचेस करतात. म्हणजे प्रत्येक पर्सन व प्रत्येक शॉपवर डिपेंड असतं. सो मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग, MRP इन जस्ट इन टाइम method can be also be used to preparing the material budget. Okay, this is the first point is a material budget.